अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव बस स्थानक येथे एसटी बसच्या सवलतीच्या पाससाठी भल्या पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक, महिला व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लांबलचक रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या आहेत। सकाळपासूनच सुरू झालेली ही धावपळ दुपारपर्यंत कायम असल्याने नागरिकांची अक्षरशः फरफट होत आहे। पास सुविधा मोफत नसून सवलतीची असतानाही ती मिळवण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत थांबावे लागत आहे। रांगेत उभे राहणे कठीण झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक खाली बसून आपल्या क्रमांकाची वाट पाहताना दिसत आहे। काही जण थकव्यामुळे जागेवरच बसून विश्रांती घेत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे। सुविधा देण्याचा दावा असला तरी प्रत्यक्षात ही व्यवस्था नागरिकांच्या सहनशक्तीच्या कठोर परीक्षा घेत असल्याचे स्पष्ट जाणवते। काही ज्येष्ठ नागरिकांचे बोटांचे ठसे मशीनवर उमटत नसल्याने प्रक्रिया वारंवार खंडित होत आहे। त्यामुळे रांग पुढे सरकत नाही आणि अडचणींचा ब्रेक लागत आहे। नागरिकांच्या सेवेची अनास्था येथे प्रकर्षाने जाणवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। पाससाठी 2 खिडक्या उपलब्ध असतानाही केवळ एकच खिडकी सुरू असल्याने त्या खिडकीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे। रांगांच्या गराड्यात अडकलेली व्यवस्था पाहून प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण समोर येत असल्याचे बोलले जात आहे। 2 ते 3 तास रांगेत थांबल्यानंतरही पास वेळेत मिळत नाही याची खात्री नसल्याने पासधारक संतप्त झाले आहेत। इतका वेळ थांबल्यानंतरही काम होत नसेल तर या सुविधेचा उपयोग काय, असा सवाल संबंधित नागरिक विचारत आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्ध यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नसल्याने गोंधळ अधिकच वाढला आहे। वयोवृद्धांचा हा पाससाठीचा अखंड प्रवास मानसिक व शारीरिक त्रासदायक ठरत आहे। सुविधा देण्याऐवजी ही रांग म्हणजे नागरिकांसाठी शिक्षा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे। एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ, सुलभ, सुरक्षित आणि स्मार्ट प्रवासाची हमी देणाऱ्या घोषणा एकीकडे केल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र पास काढण्यासाठी तासनतास रांगेत बसावे लागत आहे। ही वस्तुस्थिती जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे। ऐतिहासिक निर्णयांची जाहिरात आणि प्रत्यक्षात विस्कळीत कारभार यातील दरी अधिक ठळकपणे समोर येत आहे। पास वेळेत मिळणे हा वसा प्रत्यक्षात उतरवणे आता अत्यावश्यक बनले आहे। नागरिकांची सुरू असलेली ही फरफट प्रशासनाच्या कार्यक्षमतेला तडा देणारी ठरू शकते, हे संबंधित विभागाने ओळखणे गरजेचे आहे। आता तरी तात्काळ 2 अतिरिक्त खिडक्या सुरू करून स्वतंत्र व्यवस्था करणार का, हाच मोठा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।